ईव्हीएम मशीनच्या रिलायबिलिटी बाबत दोन विषय आपल्याला पाहायचे आहेत. एक आहे टेक्निकल एसओपी कसा आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एसओपी कसा आहे. हे दोन्ही मिळून ते पूर्णपणे सिक्युअर राहतात. टेक्निकली काय पाहताय की ईव्हीएमला 3 पार्ट असतात: कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट. ते कंट्रोल युनिट म्हणतो त्यांच्यामध्ये चिप असतात. त्या चिप बर्न्ट इन चिप असतात, म्हणजे काय प्रोग्रामिंग आहे ते बर्न्ट इन असतात. त्याला प्रोग्रामिंग कोणी बदलू शकत नाही. ते कंट्रोल युनिट काय करतात की प्रत्येक कॅन्डिडेटला किती मत मिळाले एवढं स्टोअर करतात, बाकी काही करता येत नाही. आणि त्याला कॅन्डिडेट 1, 2, 3 असंच नंबरच माहीत आहे, त्याला दुसरा काही माहिती नाही. म्हणजे बॅलेट युनिटला 1 नंबरचा बटन किती वेळ प्रेस केले, दुसरा नंबरचा बटन किती वेळ प्रेस केले, फक्त हिट्स किती आहे एवढं रेकॉर्ड करण्यासाठी प्रोग्रामिंग त्यांच्यामध्ये आहे, बाकी काही करू शकत नाही. परंतु लोकांना पूर्वी शंका होते, मी प्रेस केले त्यानंच मिळाले का, कसा कळेल मला, असा लोकांच्या शंका होते. म्हणून ईसीआय व्हीव्हीपॅट आणलेले आहेत, म्हणजे वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल. म्हणजे काय आहे, आपण प्रेस केले त्या उमेदवाराला मिळाले का नाही ते आपल्याला दिसावे म्हणून दुसरा एक बॉक्स तुम्ही मतदान करताना पाहिला असणार, त्याला व्हीव्हीपॅट म्हणतात. त्याला आपण कोणाला प्रेस केले त्यांचं सिम्बल सगळं सर्व माहिती दिसणार. या सिम्बल आपल्याला लोड करावा लागते फक्त व्हीव्हीपॅटला. म्हणजे लोकांना या शंका येतात की इथे बर्न्ट इन चिप असेल तर सिम्बल लोड कसा होतात. सिम्बल लोड फक्त व्हीव्हीपॅट मध्ये होतात. कंट्रोल युनिटमध्ये काही आपण प्रोग्रामिंग करू शकत नाही. तुम्ही आज जाऊन मतदान करताना काय होतात, बॅलेट युनिटला आपल्या कुणाला मतदान करायचं त्यांच्या समोर आपण मतदान बटन प्रेस करणार, त्या कॅन्डिडेट नंबर प्रमाणे तिथे एक मत काउंटिंगमध्ये जादा होणार आणि व्हीव्हीपॅटमध्ये त्या वेळामध्ये प्रिंट होऊन निघणार. आपण पाहू शकतात कुणाला मतदान दिलं त्यांना मिळालंय का म्हणून. आपल्याला कुणाला शंका वाटले नाही मी प्रेस केले परंतु चुकीचं प्रिंटआउट मिळाले असं असेल तर त्यासाठी सुविधा आपल्याला उपलब्ध होते. आपण चॅलेंज करू शकतात. खरोखरच चॅलेंज तुम्ही पाहिलं असेल, चॅलेंज करू शकता, त्याला प्रोव्हिजन आहे आणि चॅलेंज करून तुम्ही पुन्हा पाहू शकतात. परंतु 100% अशक्य असल्यामुळे चुकीचे आढळलं तर कारवाई करण्यासाठी तरतूद त्यांच्यामध्ये होते. सो हे पूर्ण टेक्निकली ट्रान्सपॅरंट आहे. त्यांना वायरलेस नाही, ब्लूटूथ नाही, दुसरा कुठलेही कनेक्शन येऊ शकत नाही. परंतु लोकांना हे आणखीन शंका येऊ शकतात की ठीक आहे ते पूर्ण चिपच कोणी उघडून बदललं तर काय होऊ शकतात. आपल्याला माहिती असावे की त्या बॉक्स उघडलं तर ते डिस्फंक्शनल होतात, ते पुढचे काम करत नाही, बंद होतात. ते आपण कंट्रोल युनिट उघडायला प्रयत्न केले ते कंट्रोल युनिट बंदच होणार, ते पुन्हा सुरू करू शकत नाही. परंतु हे एक असावे. दुसरा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एसओपी एवढं स्ट्रॉंग केलेलं आहे की प्रत्येक वेळ आम्ही फर्स्ट लेवल चेकिंग म्हणतो, म्हणजे कॅन्डिडेटचं नाव फायनल करण्यापूर्वी सुद्धा आम्ही चेकिंग सुरू करतो, सर्व व्यवस्थित आहेत का, इलेक्शनला वापरू शकतो का, असं चेक करण्यापासून काउंटिंग पर्यंत प्रत्येक वेळाला राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीला आम्ही बोलवतो, त्यांच्या समोर सर्व करतो आणि त्यांनी उपस्थित आहेत त्यांच्या स्वाक्षरी घेतो. तो फर्स्ट लेवल चेकिंग सर्व व्यवस्थित आहेत का होतात. नंतर कमिशनिंग म्हणतो. कमिशनिंग म्हणजे काय, कॅन्डिडेट फायनल झाले, आता त्यांच्या सिम्बलसह आम्ही लोड करतो व्हीव्हीपॅटला, त्या वेळेला पूर्ण करून सील होतात मशीन, सर्व मशीन सील होतात. त्या वेळेला सुद्धा आम्ही कॅन्डिडेटच्या एजंटला बोलवतो, कारण आता कॅन्डिडेट निवडले असणार. नंतर पोलिंगमध्ये आपल्याला माहिती आहे पोलिंग एजंट कॅन्डिडेट नेमणूक करू शकतात, उमेदवार नेमणूक करू शकतात. त्यांच्या समोर सकाळी मॉक पोल होतात. मॉक पोल म्हणजे काय आहे, प्रत्येक उमेदवारच्या एगेन्स्ट 50 वोट 25 वोट मतदान करतात आणि रिझल्ट पुन्हा प्रेस करून बघतात की तुम्ही 25 प्रेस केलं, 25 मिळालं का, कमी जास्त मिळालं का, असं आपण पाहू शकतो. सकाळी 1 तास आपण मॉक पोल करतो, म्हणजे मशीन पुन्हा ठीक आहेत का नाही, मध्ये काही घडले का, काही घडत नाहीये, परंतु लोकांना विश्वास वाटायला पाहिजे म्हणून आपण करतो. नंतर पूर्ण मतदान आपल्या समोर होतात. मतदानाचे पोलिंग एजंट ते प्रतिनिधी उपस्थित राहतात, त्यांच्या समोर होतात.
त्यांच्या समोर संध्याकाळी मतदान संपल्यानंतर सील होतात. त्यांच्यासोबत आपण 17C म्हणून एक फॉर्म देतो. त्यांच्यामध्ये आजपर्यंत किती मतदान पडले एवढंच आपण देऊ शकतो, ते देतो. आपण ते ईव्हीएमला प्रेस केलं संध्याकाळी टोटल वोट्स पोल्ड म्हणून देतात. हे झाले. त्यांच्यानंतर काउंटिंग. आपण ईव्हीएम घेऊन गेले की पूर्ण स्ट्रॉंग रूम मध्ये आपण सील करतो. त्या सील या सर्व उमेदवाराच्या एजंटच्या समोर होतात आणि काउंटिंगच्या दिवस आपण स्ट्रॉंग रूम उघडतो, ते त्यांच्या समोर उघडतो. आपण सीसीटीव्ही कव्हरेज आहेत, व्हिडिओग्राफी करतो आपण. आणि काउंटिंग करताना आपण 17C उमेदवारांच्या प्रतिनिधीला दिलं होते. ते उमेदवारचा आता काउंटिंग प्रतिनिधी आलेला आहे, त्यांनी व्हेरीफाय करून बघता तिथे 494 सांगितलं होते. त्या ईव्हीएम मध्ये 494 आहेत का नाही ते व्हेरीफाय करू शकतात. हे झाल्यानंतर आपण रिझल्ट बटन दाबतो. रिझल्ट बटन मध्ये कॅन्डिडेट 1 ला किती, 2 ला किती असा रिझल्ट मिळतात. हे सर्व झाल्यानंतर एक 5 व्हीव्हीपॅटचा रॅन्डमली निवडून ईव्हीएम मध्ये असलेले मतदान व्हीव्हीपॅटला आहेत का नाही, कारण व्हीव्हीपॅटचे पेपर आहेत, ते पेपरमध्ये प्रिंट झालेले आहेत. ते व्हीव्हीपॅटला असलेले मतदान ईव्हीएमला आलेले मतदान सारखे आहेत का असं रॅन्डमली निवडून आपण तपासतो. म्हणजे प्रत्येक लेवलला आपण ईव्हीएमचा सिस्टम प्रिंट मार्फत सुद्धा तपासतो. सॅम्पल निवडून ते क्लिअर आपल्याला असावे.